वेलकम भिवंडी 40+ मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष मनोज टावरे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होत आहे. हार्दिक स्वागत आहे. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. मॅचची सुरुवात ऐकूया. द व्हॉइस ऑफ जेड के भिवंडी रोहन पाटील. धन्यवाद संदेश वखारे. सामन्याला सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती जर आपण पाहिलं तर अगदीच झेल सुटलाय. फलंदाजाला जीवनदान दिलं गेलंय. फलंदाज मनोज आणि मनीष ही जोडी खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर गोलंदाज संतोष बॉलिंग मार्कवरती आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. धावसंख्या 1 धाव फलकावरती. दुपारचं सत्र आपण पाहतोय. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय बंद्र्या मारुती काल्हेर संघाने. या निर्णयाला कशा रीतीने साजेशी कामगिरी होते येणाऱ्या वेळेमध्ये आपल्याला हे पाहायला मिळेल. धावसंख्या 2 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याची जबाबदारी संतोष याच्या हातामध्ये. आणि यावेळेस मात्र चेंडूला लॉफ्ट केलंय. निघून गेला चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. मिळतील या धावा 4. सुरेख चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती आपण पाहतो. या चौकाराच्या मदतीनं 6 या अंकावरती. यावेळेस मात्र शफल क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न. अगदीच जर आपण पाहिलं तर चेंडू मात्र निघून गेलाय एका धावेकरता. चिकी सिंगल छोट्या स्वरूपाची ही धाव इथून मात्र जोडली जाईल. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती आपण पाहतोय 7 या अंकावरती. चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत 4. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळून काढलंय एका धावेकरता. धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 8 या अंकावरती. 8 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. एक चौकार जो पाहिला त्याच्यानंतर एकेरी धावांनी धावफलक हलता ठेवलाय. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं गती परिवर्तन आणि अगदीच जर आपण पाहिलं तर स्विंग अँड मिस. चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण घेताना पाहायला मिळाला आणि त्याच दृष्टिकोनातून निर्धाव चेंडू इथून मात्र हाताळला गेलेला आहे. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. एक षटकाच्या अखेरनंतर 8 धावा फलकावरती लागलेल्या आहेत. तर अशा रीतीने
जर आपण पाहिलं तर अगदीच ज्या पद्धतीने सामना पुढे सरकतोय, धावसंख्या आहे 8 धावा फलकावरती. फलकावरती आपण पाहतोय 8 धावा आणि त्याच रीतीने इथून मात्र मंद मंद रित्या धावफलक हलता ठेवण्याचं काम केलं जात आहे खारबाव संघाच्या फलंदाजांच्या माध्यमातून. मनोज आणि मनीष हे दोन फलंदाज अजूनही खेळपट्टीवरती आहेत. बऱ्याचशा वेळेस जर आपण पाहिलं तर 40+ क्रिकेटमध्ये नेहमीच जे फलंदाज असतात तेव्हा मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र गोलंदाजी करता आलेले आहेत सुजितजी पाटील उर्फ तात्या शेठ. बॉलिंग मार्कवरती आहेत. यावेळेस मात्र चेंडू काहीसा वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदीच लाईन बिलॉंग्स टू अंपायर. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला, सॉरी रेषेच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय, त्यामुळेच पंचांनी इथून मात्र या चेंडूला वाईड घोषित केलाय आणि तत्पूर्वी पुढचा चेंडू हाताळला जाईल आणि एक चौकार पाहायला मिळेल, सुरेख चौकार. धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक झेपावत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा या सहजरित्या पूर्ण केल्यात, कारण की वेळ होती, संधी होती आणि या संधीचं मात्र दोन्ही फलंदाजांनी सोनं केलंय आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतीये. फलकावरती आपण पाहतोय 15 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलाय. गोलंदाज तयार. सुजित तात्या शेठ गोलंदाजी करताना आपण पाहतोय. यावेळेस मात्र खराब क्षेत्ररक्षण, चेंडू ट्रॅव्हल झालाय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा पूर्ण केल्या. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, पण मात्र नाही. अगदीच जर आपण पाहिलं तर धावसंख्या 2 धावांच्या मदतीने 17 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. यावेळेस मात्र अप्रतिम फटका, अपरकटचा अंदाज पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी केली जाते. तत्पूर्वी पुन्हा एकदा 2 धावा आणि यावेळेस मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, पण मात्र जर आपण पाहिलं तर धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. या सामन्याकडे यावेळेस मात्र जोरदार प्रहार तर झालाय. क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाजाला ज्या जाळ्यामध्ये फसवायचं होतं त्या जाळ्यामध्ये इथून मात्र फसवलं गेलं, त्या व्यूहरचनेमध्ये अडकवलं गेलंय. एक जी चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी अपेक्षित होती तीच गोलंदाजी आता मात्र पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 19 धावा. तात्या शेठ यांना आपण पाहतोय ऍक्शन मध्ये. यापूर्वीच जर आपण पाहिलं
यावेळेस मात्र लेटकटचा अंदाज पण मात्र नाही. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. निर्धाव चेंडू अखेर नंतर जर आपण पाहिलं तर धावसंख्या आहे फलकावरती 19 या अंकावरती. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि अगदीच जर आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये एक चाणक्य गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. 11 धावा खर्च करत एक विकेट सुद्धा प्राप्त केलेली आहे सुजितजी पाटील उर्फ तात्या शेठ यांच्या माध्यमातून. आणि अगदी चांगली गोलंदाजी म्हणायला हरकत नाही, कारण की एक विकेट मिळवले ही एक महत्त्वपूर्ण बाब जमेची बाजू इथून मात्र पाहायला मिळते. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती. षटक क्रमांक 3 हाताळण्याची जबाबदारी गोलंदाज मिथून. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना आपण पाहतोय. बॅकवर्ड झोनमध्ये जर आपण पाहिलं तर एक शॉर्ट फाईलनेक आहे, एक गली रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर पॉइंट च्या सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षक आहे. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड विकेट, त्याचप्रमाणे एक स्क्वेअर लेग अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय, सुंदररित्या चेंडूला अडवलं गेलंय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर संघाकरता जवळपास 2 धावांचा बचाव इथून मात्र केला गेलाय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज मिथुन याच्या माध्यमातून. धावसंख्या आहे फलकावरती 21 या अंकावरती आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र लाईन बिलॉंग्स टू अंपायर आणि अगदीच दूर ठेवण्याचा प्रयत्न वाईट घोषित पंचांनी. तत्पूर्वी चेंज ऑफ द डिसिजन, इट्स नो बॉल. खेळपट्टीच्या बाहेर चेंडू हाताळला गेलाय, त्या कारणास्तव पंचांनी नो घोषित केलंय. फ्री हिटचा चेंडू असेल आणि फलंदाजा करता आता मात्र ही सुवर्ण संधी आहे. धावसंख्या 23 धावा फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय काऊ कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे. एक टप्प्या अखेर चेंडूची फेकी आपण पाहतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाजांना सुद्धा एकच धाव मिळते, कारण की फ्री हिटचा चेंडू होता. फलंदाजाला संधी होती मोठा फटका खेळण्याची, पण गोलंदाज मिथून याची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. चाणाक्ष पद्धतीने गोलंदाजी करताना आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस मात्र चेंडूला सोडून दिलंय. अगदीच मेहनत न करता काही गोष्टी साध्य होत असतील तर मेहनत का करावी. आणि इथून मात्र वाईटची ही एक धाव अंकित केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 25 या अंकावरती. 25 रन्स ऑन द बोर्ड. दुपारच्या सत्रातील खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्ट्रेट ड्राईव्ह डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी एकच धाव, अधिक एक मात्र काही नाही. आणि अगदीच एकेरी धावांनी धावफलक हलतं ठेवण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे. अधिक मात्र काही मिळवण्याचा प्रयत्न जरूर आहे, पण प्रयत्नांना काहीच अपयश येतंय. पण यावेळेस मात्र यशाचा फटका म्हणावा लागेल आणि निघून गेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धमाकेदार षटकार. यापुढील होणारा सामना देवरुंग संघाचे संघनायक आणि सोनादेवी टेमघर संघाचे संघनायक. यावेळेस मात्र झेल सुटला आहे लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये यायचं आहे. देवरुंग आणि सोनादेवी टेमघर. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती आपण पाहतोय 33 या अंकावरती.
33 रन्स ऑन दी बोर्ड. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अगदीच जर आपण पाहिलं तर बॅक टू बॅक मोठ्या फटक्यांकरता आता मात्र जाण्याचा प्रयत्न दिसतोय तो कारभाव संघाच्या फलंदाजांचा. यावेळेस मात्र जोरकस प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे देवान भंडारी तिथे होते आणि तत्पूर्वी ही एकच धाव जोडली जाईल आणि या एकेरी धावेच्या मदतीनं 34 अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं 3 षटकाची अखेर आणि फॉलोअप विकेट जर आपण पाहिल्या तर 19 या धावसंख्येवरती 2 फलंदाज जेव्हा बाद झाले त्याच्यानंतर मात्र एक चांगली पार्टनरशिप उभी करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि आतापर्यंत फलंदाजांना मात्र यश मिळालंय यात तीळ मात्र शंका नाही आहे. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता कोणता गोलंदाज बॉलिंग मार्कवरती येईल हे मात्र पाहणं औत्सुक्याचं आहे. जेव्हा जेव्हा आपण क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना ही पाहायला मिळते डावखोऱ्या हाताची फलंदाजी आणि उजव्या हाताची फलंदाजी तेव्हा तेव्हा मात्र एक गोष्ट ही वारंवारतेने पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणाची जी रचना आहे ती मात्र बदलावी लागते. यावेळेस मात्र आपण पाहतोय गोलंदाज राजन बॉलिंग मार्कवरती आहे. पहिला चेंडू फटका तर फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथून मात्र विकेटचं पतन होईल. फलंदाज बाद. पुन्हा एकदा नाट्यमय घटना मैदानाच्या आतमध्ये घडत आहेत. अगदीच गंमत जम्मत सुद्धा होतच राहते. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या आहे फलकावरती 34 धावा 34 रन्स ऑन दी बोर्ड. गोलंदाज राजन अतिशय सुरेखरित्या कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर भन्नाट वेग अपेक्षितरित्या गोलंदाजी हाताळली जाते. ज्या रीतीने चेंडूची हाताळणी आपण पाहिली तर अगदीच स्विंग अँड मिस आपण पाहतोय. फलंदाजाला चेंडू बीट चकित करून निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. गोलंदाज राजन डी यांना आपण पाहतोय. यावेळेस मात्र अखेरच्या क्षणी चेंडूला खेळून काढलंय. निघून गेलाय चेंडू मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव आणि अखेर ती एक धाव खूप उशिराने आले. 35 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या चौथ्या अंतिम षटकामध्ये धावा जमवण्यामध्ये संघर्ष करावा लागतोय कारभाव संघाच्या फलंदाजांना. यावेळेस मात्र फटका चांगला आहे पण क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल पकडला जाईल. फलंदाज बाद. फलंदाजी करता आलेला आहे आणि आतापर्यंत जर आपण विचार केला या षटकामध्ये जणू ही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि राजन डी या खेळाडूची जी क्षमता आहे जे एफर्ट आहेत ते परिपूर्ण पद्धतीने या षटकामध्ये दिलेले आहेत. यावेळेस मात्र अप्रतिम गोलंदाजी धावचीची संधी आहे आणि इथून मात्र पुनश्च एकदा फलंदाज बाद होईल धावचीच्या स्वरूपामध्ये. विकेटचं पतन. बाबा तो पावला बाय बाय ग मला बाबा तो पावला
नवीन फलंदाज संदेश अखेरचा आणि अंतिम चेंडू खेळण्याकरता फलंदाज सज्ज होईल संदेश. धावसंख्या फलकावरती स्थिरावलेली आहे आणि षटकसुद्धा गोलंदाज राजेंडी याने चांगला हाताळलंय. फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलेली आहे आणि 2 विकेटसुद्धा मिळालेल्या आहेत. यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड चेंडू ट्रॅव्हल झालाय आणि निघून जाईल चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळतील या 4 धावा. सेफ शॉट, सुंदर चौकार. तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे फलकावरती एकूण 39 धावा आणि बंद्रे मारुती काल्हेर या संघाला जिंकण्याकरता 40 धावांचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य कशा रीतीने पार होईल हे थोड्याच वेळात आपल्याला ऐकायला मिळेल. तत्पूर्वी नाणेफेकीकडे आपण वळतोय. सोनादेवी टेमघर आणि देवरुंग दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करता आपण त्वरित या विना विलंब. तर आपल्यामध्ये संतोषजी म्हात्रे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे राकेशजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर उद्योगपती काल्हेर यांच्या हस्ते सुद्धा आपण नाणेफेक करणार आहोत. तर मान्यवरांच्या हातामध्ये आम्ही नाणं सुपूर्द करतोय. तर अगदीच मनाचा मोठेपणा आपल्याला पाहायला मिळतोय. छापाचा कॉल आहे सोनादेवी टेमघर संघाचा. काटा आलेला आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती आसनस्थ व्हावं. खूप खूप धन्यवाद आपण वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. नाणेफेक जिंकलेली आहे देवरुंग संघाने पुन्हा एकदा. सकाळचं सत्र वेगळं होतं, दुपारचं सत्र आहे. नाणेफेक जिंकून निर्णय काय असेल? बॅटिंग असेल. फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर कोणते असे फलंदाज आहेत की ज्यांच्याकडून जास्तीत जास्त अपेक्षा आहे? मी स्वतः आहे, अजून 2 जण आहेत, त्यांच्याकडनं फुल अपेक्षा आहे आम्हाला. आणि अगदीच जी काटोकी टक्कर मागचा सामना पाहायला मिळाला तोच पुन्हा एकदा पाहायला मिळेल प्रेक्षकांना? 100%. आम्ही ऑलवेज पॉझिटिव्हच खेळतोय. स्पर्धेला आतापर्यंत आपण कसं एन्जॉय केलंय? एक फिटनेस म्हणून खूप एन्जॉय केलं आम्ही. खूप खूप शुभेच्छा असतील. आणि अगदी स्पोर्टी प्लस क्रिकेट म्हटलं की एक धाव आरोग्यासाठी असं म्हटलं जातं. तर सोनादेवी टेमघर संघाच्या संघनायकाकडे आम्ही वळतोय. नाणेफेक आपण हरलेला, जिंकले असते तर काय स्वीकारलं असतं? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला असता. आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर चांगला खेळ झालेला आहे. मागचा सामना वगळता आता येणारा सामना खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. तर या सामन्याला आपण कोणत्या दृष्टिकोनाने बघताय आणि स्पर्धेला आतापर्यंत कसं एन्जॉय केलंय? हा सामना खूप महत्त्वाचा आहे आणि हा जिंकणं जरुरी आहे. आता तर सामना हा 3 षटकांचा होईल याची आपण नोंद घ्या. देवरुंग आणि सोनादेवी टेमघर संघा या 2 संघादरम्यान हा सामना 3 षटकांचा होईल. तर खूप खूप धन्यवाद. वळूया आपण समालोचन कक्षाकडे.
यापुढील होणारा सामना देवरुंग आणि त्यांच्या विपक्षामध्ये 2 हात करण्याकरता सोनादेवी टेमघर संघ. हा सामना 3 षटकांचा होईल. दोन्ही संघांनी याची नोंद घ्या. नाणेफेक होण्यापूर्वी सुद्धा आम्ही ही माहिती पोहोचवली होती की सामना हा 3 षटकांचा होईल. सामन्याला सुरुवात होईल. 40 धावांचं लक्ष्य आहे. बंद्र्या मारुती काल्हेर संघासमोर 40 या धावसंख्येचं आव्हान आहे. ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय सुजितजी पाटील उर्फ तात्या शेठ आणि नॉन स्ट्राईक वरती आपण पाहतोय योगेश. असे हे 2 फलंदाज खेळपट्टीवरती. सामन्याला सुरुवात होईल. पंच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होत आहेत. आपण पाहतोय अगदीच पहिल्या दिवसापासून या स्पर्धेवरती या मैदानावरती अतोनात अशी त्यांची मेहनत पाहायला मिळते. कैलास मडवी के आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामन्याला सुरुवात होईल. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती गोलंदाज उमेश. पहिला चेंडू. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा योग्य संपर्क झालेला नाहीये. निर्धाव चेंडू हाताळला गेलाय. पहिला चेंडू आणि अगदीच जर आपण पाहिली गेम स्ट्रॅटेजीनुसार एक चांगला खेळ पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार. बॅटिंग स्टान्सवरती आपण पाहतोय सुजितजी पाटील उर्फ तात्या शेठ यांना. आणि अखेरच्या क्षणी जर आपण पाहिलं तर बॅटची कडा आणि चेंडू गली रिजनमध्ये ट्रॅव्हल झाला. एका धावेकरता धावसंख्या जाऊन पोहोचलेली फलकावरती 1 या अंकावरती आपण पाहतोय. 1 धाव इथून मात्र जोडली जाईल आणि बंद्र्या मारुती काल्हेर संघाची 1 धाव आपण पाहतोय फलकावरती. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवर. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि असे चेंडू मात्र सोने पे सुहागा. षटकार. जिंकण्याकरता 40 या धावसंख्येचं आव्हान आहे. एक सन्मानजनक धावसंख्या बलाढ्य संघासमोर उभारण्यामध्ये यश जरूर मिळालंय. पण आता मात्र येणाऱ्या इनिंगमुळे याच धावा रोखायच्या आहेत. यावेळेस मात्र चेंडू हवेत होता. पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे झेपावत आहेत. अगदीच जर आपण पाहिलं तर ही 1 धाव जोडली जाते संघाच्या खात्यामध्ये आणि फलंदाच्या खात्यामध्ये सुद्धा. धावसंख्या आहे फलकावरती 8 या धावसंख्येवर. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह केलंय. सुंदर सुरेख कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तत्पूर्वी धावा जोडल्या जातील त्या 2. पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑन स्ट्राईक वरती सुजितजी पाटील उर्फ तात्या शेठ यांना
आणि अगदीच या फटक्याची एक लाजवाब फटकेबाजी पाहायला मिळते आणि अगदीच देखणा फटका पाहायला मिळाला होता मागच्या चेंडूवरती. यावेळेस मात्र अप्रतिम फटका, बॅटमधून जसा चेंडू निघून गेलाय त्याची मोहर उमटते ती मात्र चौकाराची. मिळतील या 4 धावा. गुड शॉट. करतोय गार तात्या शिखर वंडीचा टायगर. मागील वर्षी दमण दौरा आपण पाहिला. या दमण दौऱ्याचा उपविजेता संघ आपण पाहतोय बंद्र्या मारुती काल्हेर संघ. चांगले प्रयत्नांनी इथून मात्र तो संघ आजही त्याच खुबीने त्याच सजगतेने क्रिकेटचा हा खेळ गेम प्लॅनिंगने त्यांच्या वतीने आपल्याला हा पाहायला मिळतोय. एक षटकाची अखेर 14 धावा. 14 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज मनोज पाटील. षटक क्रमांक 2 हाताळण्याची जबाबदारी आहे. बॅक टू बॅक आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अगदीच एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावली गेली गोलंदाजाच्या माध्यमातून. आणि आता मात्र येणाऱ्या वेळेमध्ये थोडीशी आव्हानात्मक जरूर स्थिती असेल बंद्र्या मारुती काल्हेर या संघासमोर. कारण की पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर धावांचा जी गती होती ती कायम राखायची दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा. गोलंदाज तयार. आखूड डब्याचा मारा, चेंडूला बाहेर भिरकावण्याचा प्रयत्न पण अगदीच सेफ हँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. विकेटचं पतन. फलंदाज बाद. धावसंख्या आहे फलकावरती 14 धावा आपण पाहतोय. फलंदाज ऑन स्ट्राईक वरती आपण पाहतोय राजन डी याला. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका फसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक जरूर पाहायला मिळाला पण अखेरच्या क्षणी मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्डमॅन क्षेत्रामध्ये. तत्पूर्वी धावा जोडल्या जात आहेत. त्या 3 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 17 या अंकावरती. एक चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. खारबाव संघ सुद्धा अगदीच जर आपण पाहिलं तर प्रत्येक चेंडू गणिक एक संघर्ष निर्माण करतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर क्रिकेट या खेळामध्ये संघर्ष आणि संघर्ष पाहायला मिळतोय. या गोष्टी वारंवार त्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सुजितजी पाटील उर्फ तात्या शेठ यांच्या माध्यमातून एक चौकार त्यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. षटकाराची अपेक्षा आहे. प्रेक्षक मात्र आतुर आहेत. आणि यावेळेस मात्र जर आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजाने कमबॅक केलंय या चेंडूवरती. गोलंदाज मनोज पाटील. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय. क्षेत्ररक्षक आहे. पुनश्च एकदा एक टप्प्या अखेर चेंडू निघून गेला सीमा पार. मिळतील या धावा 4.
लेला आहे, मैदानाच्या बाहेरच आहे, पण येण्यास थोडासा अवकाश आहे, पण वेळ आपल्याकरता खूप महत्त्वाची असणार आहे. वळूया सामन्याकडे. चौकाराच्या मदतीनं 21 अंकावरती धावफलक आहे. यावेळेस मात्र फटका फसलाय जरूर, पण बॅटची कडा घेऊन चेंडू निघून गेलाय. फाईन लेग सीमारेषा पार, मिळेल सुरेख चौकार. पुनश्च एकदा चौकाराच्या मदतीने 25 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. यावेळेस मात्र चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता स्क्वेअर लेग झोनमध्ये. लेग बाईचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. ही एक धाव जरूर जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 26 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. षटक समाप्तीचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. 12 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 2 षटकाच्या अखेरनंतर एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर मागच्याच षटक सुरू होण्यापूर्वी उल्लेख केला होता की दुसऱ्या षटकामध्ये आता मात्र बंद्रा मारुती काल्हेर संघाच्या फलंदाजांसमोर धावसंख्येचं आव्हान हे कायम राखण्याचा प्रयत्न आहे. आणि तोच प्रयत्न इथून मात्र या दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा केलेला आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 12 धावा खर्च केलेल्या आहेत गोलंदाजाने आणि फलंदाजांना 12 धावा जमवण्यामध्ये यश मिळालेलं आहे. राईट आर्मवरती विकेटचा मारा. गोलंदाज किशोर बॉलिंग मार्कवरती आहे. महत्त्वपूर्ण षटक असेल. 12 चेंडू 14 धावांची आवश्यकता आणि यावेळेस मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडू. अनुभवाची शिदोरी खूप मोठी आहे सुजित पाटील उर्फ तात्या शेठ यांच्याकडे. पण आज मात्र मैदानामध्ये काहीच वेगळ्याच गोष्टी घडतायत. पण आता मात्र नशिबाची साथ आणि नशिबाचा चौकार. मिळतील या धावा 4. सुरेख चौकार. आहे 10 चेंडू आणि 10 धावा. यावेळेस मात्र प्रहार तर झालाय आणि अखेर तो षटकार पाहायला मिळतो प्रेक्षकांना सुद्धा आणि खेळाडूंना सुद्धा. सुजितजी पाटील उर्फ तात्या शेठ यांच्या बॅटमधनं आलाय तो षटकार. आणि चौकार जोडले गेलेले आहेत. आपण पाहतोय ते एकंदर 4 आणि एक षटकार पाहायला मिळतोय. आणि आता मात्र 4 धावांची आवश्यकता आहे. विजयाचा फटका मात्र कोणाच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली फलकावरती 37 या अंकावरती. 37 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार किशोर. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय फाईन लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव. आणि आता मात्र जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरता 2 धावांची आवश्यकता आहे. आणि अगदीच विजयाचा षटकार लगावला जाईल का याकडे सर्व प्रेक्षक आणि पाहुणे मात्र आतुरतेने पाहत आहेत. फलंदाजीवरती आपण पाहतोय सुजितजी पाटील उर्फ तात्या शेठ यांना. आणि यावेळेस मात्र ही एक धाव पाहायला मिळते. विजयाची दुसरी धाव पूर्ण केली जाईल का आणि इथून मात्र यशस्वीरित्या 2 धावा पूर्ण होत आहेत आणि विजय प्राप्त करतोय बंद्रा मारुती काल्हेर संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. मेकर सुजित तात्याला
मॅन ऑफ द मॅचकडे आपण वळणार आहोत आणि अगदीच या मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. भगवानजी पाटील यांच्या वतीने आपल्याला स्पॉन्सर करण्यात आले आहेत. भिवंडी 40+ संघटना आपण पाहतोय. सन्माननीय मनोजजी टावरे उपाध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्या हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण पाहणार आहोत. पण तत्पूर्वी नाव घोषित आम्ही करतोय. 28 धावा आणि 1 विकेट सुजितजी पाटील उर्फ तात्या शेठ यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाणार आहे. विनंती करतोय आपण मंचावरती येऊन मॅन ऑफ द मॅचचे ट्रॉफीचा आपण स्वीकार करावा. अगदीच जर आपण पाहिलं तर तोच उत्साह आजही आपल्याला पाहायला मिळतो.